पण नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यापासून शक्य असेल तिथे ते विरोधी पक्षनेता देण्याचं टाळतात. राहुल गांधी यांना तर आज ते विरोधी पक्षनेते आहेत लोकसभेत, पण त्यांना लोकसभेतूनच कायमच्या बाहेर काढण्याचं कारस्थान सुरू आहे. ते विरोधी पक्षनेता नको. महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेता येऊ नये म्हणून कायदा बदलण्याचं काम, कायदाही बदलला जातो. ह्याला निर्लज्जपणा म्हणतात. तुम्ही लोकशाही मार्गाने सत्तेवर यायचं, लोकशाही मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं, मंत्रिमंडळ स्थापन करायचं आणि त्या लोकशाहीत जे विरोधी पक्षनेत्याला स्थान आहे विधिमंडळात तेवढं टाळून बाकी सगळे उद्योग करायचे. लोकशाहीला कलंक लावणारा एक कृत्य आहे. विधान परिषदेत आणि विधानसभेत विरोधी पक्षनेता दिला तर तो अनेक विषय घणाघातीपणे मांडेल, अनेक विषयांवरती चर्चा घडवून आणेल आणि सरकारची कोंडी करेल. या भीतीपोटी जर विरोधी पक्षनेता नेमायचा असणं ही सरकारची भूमिका असेल तर हे सरकार एक नंबरचं डरपोक आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भारतीय जनता पार्टी घाबरते असा दावा जनाब संजय राऊत करतायत. अहो संजय राऊत, राहुल गांधींना घाबरायचं काही कारण नाही. राहुल गांधी काँग्रेसचं नेतृत्व करतायत, त्यामुळेच आजपर्यंत देशामध्ये काँग्रेसचं काहीही होऊ शकलं नाही. राहुल गांधींच्या नेतृत्वात गेल्या 3 लोकसभेला जेवढ्या जागा निवडून आल्या तेवढ्या 240 जागा एकट्या भाजपला यावेळीच्या लोकसभेला निवडून आल्या. त्यामुळे राहुल गांधींना कोण घाबरतंय? राहुल गांधींचं नेतृत्व काय आहे हे देशानं बघितलंय. तुम्ही फक्त खासदारकी मिळवण्यासाठी राहुल गांधींचा उदो करताय ही देखील महाराष्ट्राला माहिती आहे. उबाटा गटाचं मीठ खायचं आणि चाकरी काँग्रेसची करायची आहे, हा तुमचा धंदा झालाय. तुम्ही राहुल गांधींचा उदो करा. भारतीय जनता पार्टी ही जनतेला घाबरते आणि जनतेचं नेतृत्व करते. जोपर्यंत जनतेचे आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे, असे कितीही राहुल गांधी आले तरी काही फरक पडणार नाही.